नमस्कार, तुमचं परत एकदा स्वागत आहे नवीन एका व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये मी सुंदर असे टॉप आणि थोडेसे स्कर्ट वगैरे असे घेऊन आलेली आहे आणि त्याच्यासोबतच जे आपले होम डेकोरचे जे प्रोडक्ट्स आहेत ते पण घेऊन आलेली आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. आजचा व्हिडिओ हा पर्टिक्युलरली एका मिंत्रा किंवा मिशो किंवा ॲमेझॉन अशा एका वेबसाईटचा नाही आहे. यामध्ये सगळे जे मी प्रोडक्ट सगळे मिक्स केलेले आहेत, कारण की काय होतं आहे, मी ऑर्डर प्लेस करते आणि ते मागे पुढे येतात आणि मग त्याचे रिटर्न डेट्स वगैरे पण निघून जातात. त्यामुळे मग मी यावेळेस सगळेच जे मला अवेलेबल आहेत मी त्या सगळ्यांचा व्हिडिओ बनवायचं ठरवलं. चला व्हिडिओला सुरुवात करूया. बऱ्याच वेळा काय होतं, आपल्याला छान असं पार्टीसाठी वगैरे किंवा नाईट आउटसाठी जायचं असतं आणि थोडेसे असे मिनिमल मेकअप करायचा असतो, मिनिमल रेडी व्हायचं असतं आणि आपल्याकडे मग काय ऑप्शनच नसतो, कारण की सिम्पल असं घातलं तर ते त्या फंक्शनसाठी किंवा त्या पार्टीसाठी छान नाही वाटत, किंवा बड्डे पार्टीला जायचं असेल तर मग अशा वेळेला काय होतं, आपल्याला एकतर वन पीस घालावा लागतो. तो प्रत्येकच वेळेला आपल्याला अशी इच्छा नाही होत घालायला. तर मग त्यासाठी मी असे बऱ्याच ठिकाणी बऱ्याच वेळा मी मॉलमध्ये जाऊन स्टोअरला व्हिजिट करून बघितले. मला तिथे दिसले ते टॉप छान असे, बट काय होतं की ते तुम्ही खूप कॉस्टली असतं आणि तेवढं मला नाही वाटत एवढे त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करायला हवे. तर यावेळेला मला छान असं मिंत्रावरती हा असं सिक्वेन्सचं त्याचं टॉप मिळालं आहे. याच्यामध्ये कलर पण अवेलेबल आहेत. मला ब्लॅक कलर हवा होता, बट ब्लॅक कलरमध्ये माझी साईज अवेलेबल नव्हती, तर मी ग्रे कलर ऑर्डर केला. बघू शकता सुंदर असा हा ड्रेस आहे. याच्यावरती नेटवरती हे असं सिक्वेन्स वर्क केलं आहे. नेटचं फॅब्रिक आहे आणि त्याला खालून ही अशी लायनिंग दिलेली आहे. लायनिंगचं फॅब्रिक जे आहे खूप सॉफ्ट आणि कम्फर्टेबल आहे आणि याचं साईज फिट जी आहे ती खूप परफेक्ट आहे. आर्म होल जे आहे ते खूप डीप नाही आहे, त्यामुळे ते कम्फर्टेबल आहे वेअर करायला. बघू शकता. आणि त्याचा जो नेक आहे गळा तो पण जास्त डीप नाही आहे त्याच्यामुळे. आणि बघा किती छान सुंदर असं हे शाईन आहे त्याला. नाईट फंक्शनसाठी खूप छान आहे ऑप्शन आणि याची प्राईजही खूप कमी आहे. त्याच्यावरती तर 3299 दिलं आहे, बट एवढं कॉस्टली नाही आहे. सुंदर आहे. तुम्ही याला स्कर्टवरती किंवा जीन्सवरती सुद्धा पेअर करू शकता किंवा ट्राउझर वगैरे असते छान त्याच्यावरती. माझ्याकडे मी एक जीन्स आहे त्याच्यावरतीच पेअर केलं आहे. बघू शकता, तुम्हाला आवडला तसा लूक करू शकता किंवा तुम्हाला आवडेल तसा करा. नेक्स्ट जे आपण बघणार आहोत ते सध्या ट्रेंडिंगमध्ये मी बऱ्याच ठिकाणी बघितलं. खूप छान असं स्कर्ट आहे, कोरियन स्टाईलमध्ये. बघू शकता. आणि याचं फॅब्रिक असं कॉटन मिक्समध्ये आहे. ब्लेंड फॅब्रिक आहे, सिल्क कॉटन असं फ्लफ कॉटनमध्ये आहे. आणि इथे छान असा मोठं असं हे फ्लावर आहे रोज, आणि सेम बॅक साईडला पण येतं. त्याचं जे वेस्ट आहे ही सेमी इलॅस्टिकेटेड आहे. मागच्या साईडला इलॅस्टिक आहे, समोरून अशी ही प्लेन आहे. आणि याचं हे छान आहे की याला इथे अशा प्लेट्स आहेत, त्याने असं थोडंसं पोट वगैरे पण हाईड होऊन जातं. आणि याला असे हे दिलेले आहेत, बकल्स दिलेले आहेत. तुम्ही बेल्ट्स ही लावू शकता. आणि इथे हे असं बटन विथ ही झिप दिलेली आहे. खूप सॉफ्ट फॅब्रिक आहे, सी थ्रू नाही आहे. तसे सायकलिंग शॉर्ट आपण हे करतो. बघू शकता नावाचा जो ब्रँड आहे त्याचं छान असं टी शर्ट आहे. स्लीव्हचं पॅटर्न हे खूप छान आहे. म्हणजे ज्यांचे हेवी बस्ट वगैरे आहे त्यांच्यासाठी छान ऑप्शन आहे. आणि याचं फॅब्रिकही खूप असं सॉफ्ट आहे. मला आता फॅब्रिकची आयडिया नाही आहे काय मटेरियल म्हणतात त्याला, तर बट खूप छान आहे. आणि याची प्राईजही खूप बिलो 500च आहे. बघू शकता. छान असा लुक येतो याने. मी याला 2 प्रकारे ट्राय केलं आहे. दोन्हीचे तुम्हाला फोटो त्यामध्ये ॲड करते. आणि नेक्स्ट जे आहे
आहे ही बघा, कार्गो पॅन्ट आहे, कॉटन फॅब्रिकमध्ये आहे. याची लेंथही खूप लांब आहे, म्हणजे ज्यांची 5.4 5.5 अशी जी हाईट आहे त्यांच्यासाठी तर छानच आहे हे, कारण की मॅक्सिमम टाईम त्यांची अँकलपर्यंतच येतं, तर त्यांच्यासाठी खूप छान आहे. आणि हाय वेस्ट आहे ही, तर त्याच्यामुळे तुम्ही क्रॉप टॉप वगैरे जरी सोबत यूज करू शकता याला. आणि हे 2 फंक्शनल पॉकेट आहे. फॅब्रिकही खूप छान आहे, कॉटन सॉफ्ट, आणि त्याला इथे हे फुल इलेस्टिकेटेड वेस्ट आहे, त्याला इथे स्ट्रिंग पण दिलेली आहे. आणि साईडला पण पॉकेट आहे. साईडला एक्सॉल वगैरे सुरू होतील, दिवाळी दसरा, तर मी मिशोवरून काही होम डेकोचे आयटम मागवलेले होते. त्यामध्ये हे आहे 6 पीसमध्ये, याच्यामध्ये 6 पीस आहेत, स्टँड आहेत. हे आहे कॅन्डल स्टँड, याच्यामध्ये तुम्ही कॅन्डल लावून असं ठेवू शकता. आणि याचं जे हे आयर्नचं आहे, आणि छान आहे असं, म्हणजे त्याचं हे जे आहे ना स्टडी आहे चांगलं. आणि याला गोल्डन अशी फिनिश दिली, गोल्डन पॉलिश केलेली आहे, पण जे मेटॅलिक फिनिश असतं त्याच्यामध्ये आहे. 2 म्हणजे बघा, हे 2 सर्वात लहान आहे, नंतरचे थोडे मोठे, आणि हे सर्वात मोठे, असे हे 6 स्टँड आहेत. नेक्स्ट जे आहे हे असं वुडनचं जो ट्रे आहे, तुम्ही हे असं छान कुठे कॉर्नरला किंवा टी पॉय जो असतो सेंटर टेबल वगैरे त्याच्यावर छान, किंवा असं छान डेकोरेटिव्ह पीस वगैरे असं ठेवून तुम्ही हे सेंटर टेबलवरती ठेवू शकता. किंवा तुम्ही तुमच्या जो ड्रेसिंग टेबल आहे त्याच्यावरती सुद्धा ज्वेलरी वगैरे प्लेस करायला ठेवू शकता. खूप छान आहे. आणि याला आहे ना असं कलर वगैरे करून नाही आलेलं ते, तर तुम्ही त्याला अजूनही वुडन कलर वगैरे जो आहे, वुडन पेंट जो असतो तो लावून त्याला अजूनही तुम्ही डेकोरेट करू. त्यांना DIYचं खूप आवड आहे, ते त्याला अजूनही डेकोरेट. दिव्यासाठीच्या अशा ह्या प्लेट आहेत 2, ही एक आणि ही एक, असे 2चा मी सेट ऑर्डर केलेला होता. याचीसुद्धा प्राईस खूप कमी आहे. मला आठवत नाही आहे, मी याचा लिंक प्रोव्हाइड करते, आणि याच्या व्हिडिओमध्ये सुद्धा त्याच्या प्राईस मेन्शन करते मला कितीमध्ये मिळाले. जे आहे खूप छान अशी शोपीस आहे, बघू शकता. हा अजून एक आहे त्याच्यासोबत. व्हाईट आणि ब्लॅक, बरोबर. याच्यामध्ये कलर ऑप्शन पण मिळते. मेटलमध्ये आहे, पत्र्याचं आहे हे, बट त्याचे एजेस वगैरे असे सॉफ्ट हे आहेत की ते बघ तुम्हाला लागणार वगैरे याची काही. आणि अजून मी आता फंक्शन येणार म्हटल्यानंतर, फेस्टिवल येणार म्हटल्यानंतर आपल्यासाठी सुद्धा काहीतरी असायलाच हवं, म्हणून मी हा छान असा फॅब्रिकचा कमरबंद ऑर्डर केला होता. बघू शकता, छान असं हे फॅब्रिकवरती हे वर्क केलेलं आहे. आणि याला छान असे हे इथे हुक हे दिलेलं आहे, अडकवायला हुक, आणि अशा हे हुक पण दिलेली आहे, असं तुम्ही लावू शकता कमरेला. आपलं जे ब्लाऊजवरती जे वर्क असतं ना, आरी वर्क, तसं वर्क आहे हे. तर हा होता आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. कमेंट्स करा तुम्हाला काय अजून कुठल्या साईटवरचे कपड्यांचे रिव्ह्यू बघायला आवडेल, अजून कुठल्या गोष्टींचे रिव्ह्यू मी तुम्हाला देऊ, यासाठी प्लीज मला सजेस्ट करा कमेंट्समध्ये, अजून कशा प्रकारचे व्हिडिओ घेऊन येऊ.